आजच्या ठळक बातम्या. गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी निमित्त उसळली भाविकांची गर्दी. रायगडच्या पेण तालुक्यात वीज समस्येने त्रस्त ग्राहकांचं आंदोलन. राजापुरात नेत्रावती एक्सप्रेसला थांबा, प्रवाशांमध्ये जल्लोष. लायन्स क्लब ऑफ केडच्या वतीने निराधारांना आधार. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील दहीहंडीत जागतिक विश्वविक्रम होणार. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले गणपतीपुळे येथील श्री विनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी लोटली. आज अंगारकी चतुर्थी असल्याने पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींचे दर्शन सुरू झाले. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांना बाप्पाचे दर्शन घेणे सहज सोपे झाले. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी अगोदरपासूनच सुसज्ज तयारी केली असल्याने आज अंगारकी दिवशी अतिशय शिस्तबद्धरित्या भाविकांना दर्शन घेण्यात आले. नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर आणि रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. रात्री 10:30 वाजेपर्यंत भाविकांना श्री विनायकाचे दर्शन घेता येणार आहे. काल रात्रीपासून भाविक यायची सुरुवात झाली आणि दुपारपर्यंत 40,000 भाविक गणपतीपुळ्यात दाखल झाले असा अंदाज वर्तवण्यात येतोय. सायंकाळपर्यंत 60 ते 70 हजार लोक दर्शन घेऊन परततील असंही आता म्हटलं जातं. समुद्र काठापासून संपूर्ण गणपतीपुळे भक्तगणांनी गच्च भरून गेले आहे. स्थानिक पातळीवरील आजूबाजूच्या गावांमधील भक्तगणांची उपस्थिती ही लक्षणीय आहे. रायगडच्या पेण तालुक्यात वीज समस्येने गंभीर रूप धारण केल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. वडखळ, बोरी, शिर्की, वाशी, काराव, शिहू, हमरापूर या विभागांतील नागरिक आणि जनता वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे हैराण झाली होती. माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरण कंपनीच्या हुडको पेण येथील कार्यालयावर धडक दिली. दररोज सरासरी 8 तास वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे दैनंदिन जीवनाबरोबरच लहान व्यवसाय आणि गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मोठा फटका बसतोय. महावितरणाचे कर्मचारी रीडिंग न घेता मनमानी पद्धतीने वाढीव बिले पाठवत आहेत. स्मार्ट मीटरचा जबरदस्तीने बसवू नये. डिपींमधून तेल गळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. स्थिर आकार, इंधन आकार, वहन आकार आणि इतर छुपे शुल्क लावून ग्राहकांचे आर्थिक शोषण थांबवणे अशा विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मोर्चाचा पवित्रा घेतला असल्याचं संजय जांभळे यांनी सांगितलं. पूर्तता आता लेखी स्वरूपात करायची. आजची परिस्थिती साहेब, हे बिल बघा तुमची, इथे 2200 रुपये बिल आहे, 2900 रुपये बिल आहे, तिथे 6,000 रुपये बिल येतो. काय जनतेने करायचं? तुम्ही स्मार्ट मीटर हा कुठेही गावात बसवू नका. त्याची आवश्यकताच नाही, आम्हाला आवश्यकता नाही. माझे बांधव आणि बांधवांना साथ देण्यासाठी आलेले हे माझे लाडके पत्रकार, त्याच्यानंतर या पोलीस खात्याने आपल्याला प्रामाणिक सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी आभार मानतो. मी आभार मानत असताना वरुण देवाचे पण मी आभार मानतो, कारण 2-3 तास आपल्याला त्यांनी पाण्याची पण आपल्यावर थोडीशी कृपा केली. आपण त्यांना 10 प्रश्न उपस्थित केले होते की पेण तालुक्यातील खास करून वडखल, वाशी, वडाव, हमरापूर, दादर, ज्योतिर्पडा, शिहू ह्या पूर्ण ज्या डीपी बसवलेले आहेत त्यांची गलती आहे. जे पोल आहेत त्या 4-4 फुटावर त्यांच्या वायरी जातात. जो फिडर बसवलेला आहे क्वालिटीचे इथे, तो आपण काढण्यासाठी त्यांना बोललेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जो जंक्शन त्यांनी JW मध्ये आहे तो आपण त्यांना बाहेर काढायला सांगितलेला आहे. आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर, जेवढ्या पेण तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती आहेत तिथे 24 तास वायरमॅन हजर पाहिजे असे त्यांना आपण मुद्दे दिले होते. आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा जो इश्यू आहे जो रायगडला भेडसावतो तो स्मार्ट मीटर. तर त्याने आपल्याला या 10 प्रश्नाची उत्तरं त्याने आपल्या लेखी स्वरूपात दिलेले आहेत. त्यांनी सांगितलंय की आम्ही 1 महिन्यानंतर जंक्शन आमची कारवाई चालू आहे, जंक्शन बाहेर काढतो, फिडर रस्त्यावर आणतो किंवा नागोठण्यात ठेवतो. आता त्यांनी काय केलंय की वडखल ग्रामपंचायतला मी राहतो म्हणून आता बाहेरचे कर्मचारी त्या वडखल ग्रामपंचायतला बसवलेले आहेत. परंतु असं न करता त्यांना आपण सांगितलंय की प्रत्येक इथे एवढे करोडोचे तुम्ही बिलं घेता तर तुम्ही नोकर भरती करा आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये
तुम्ही वायरमेन ठेवा. त्याच्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे त्यांनी सांगितलं की आमची सक्ती नाही आहे. स्मार्ट मीटर कोणाच्या घरात लावायचे आमची सक्ती नाही आहे. ज्याला पाहिजे त्यांनी लावून घ्यावं. त्याच्यामुळं प्रत्येकाला मी कळकळीची विनंती करतो की याच्या पुढं स्मार्ट मीटर लावायचा का नाही लावायचं तर तुमचं तुम्ही ठरवा. पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल एवढा येतो की जर 12,000 पगार असेल तर तिथे तुम्हाला 6,000 बिल येतो. मग बायका बरोबर तुम्ही खायला तरी काय देणार, काय लाईट बिल यांना भरत राहणार. पण त्यांनी लिहून दिलेलं आपल्या लेखी लिहून दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटर तो लाव म्हणून आमची लोक जबरदस्ती करणार नाही. त्याच्यानंतर जी बिलं तुम्हाला वाढीव येतात ती बिलं जर वाढीव येत असतील तर तुम्ही आमच्याकडे आणा आणि आमचे तिथले जेही कोण आहेत त्या विभागातले ते बिलं तुम्हाला जर खरंच वाढली असतील तर ते कमी करून देतील. असं त्यांनी 10 मुद्दे लेखी लिहून दिलेले आहेत. त्याच्यामुळं आजचा आपला हा मोर्चा इथे आपण सांगता झालेली आहे. कोकणातील चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय. मुंबई कोकण दक्षिण भारत जोडणारी नेत्रवती एक्सप्रेस आता थेट राजापूर रोड स्थानकावर थांबणार आहे. या थांब्यामुळे मुंबईतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना तसेच कोकणातून केरळ, गोवा किंवा इतर राज्यात जाणाऱ्यांना प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांच्या मागणीनंतर हा निर्णय झाल्याने प्रवासी वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. राजापुरात नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी राजापूरचे सुपुत्र ॲडव्होकेट स्वप्नील इनामदार यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे रेल्वे मंत्रालयाने राजापूर येथे नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याचं आज जाहीर केलं. त्यामुळे राजापुरातील चाकरमान्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आता पाहायला मिळतंय. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार या अनुषंगाने तिसंगी निकमवाडी येथील कुमारी श्रावणी सुभाष निकम आणि तिचा लहान भाऊ या दोघांवर आई वडिलांचे छत्र नाही याही परिस्थितीत शिकण्याची जिद्द आणि चिकाटी पाहता त्यांना लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या वतीने महिनाभराचे जिन्नस भेट म्हणून देण्यात आले आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले. याही पुढे लायन्स क्लब नेहमीच या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही देण्यात आली. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार, लायन विवेक कदम या दोन्ही मुलांचा जे सांभाळ करतायत त्यांचे काका महेश निकम उपस्थित होते. ठाण्यात दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी मानवी मनोऱ्यांच्या थराराने रंगणार असून शोले चित्रपटाचे सुवर्णवर्ष साजरे करणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदा पहिले 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखांचं बक्षीस तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्रमांक 44 च्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे. या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिले 9 थर असल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख आणि आकर्षक ट्रॉफी, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 15,000 आणि सन्मान चिन्ह, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10,000 आणि सन्मान चिन्ह, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5,000 आणि सन्मान चिन्ह तसेच मुंबई ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवले आहे. यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने संस्कृती दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.